विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या 4 इंजिनांवर आधारित अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांनी केला सादर. मध्यम वर्गाला मोठा दिलासा. भांडवली उत्पन्नासारखे स्रोत वगळता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. प्रमाणित मानक वजावटीची मर्यादाही 75,000पर्यंत वाढवली. विकसित भारताचा पाया मजबूत करणारा आणि मध्यम वर्गाच्या हातात पैसा देत त्यांना विकासाचा भागीदार बनवणारा अर्थसंकल्प. पंतप्रधानांची प्रतिक्रिया. प्रामाणिक करदात्यांना दिलेला दिलासा तिजोरीचं नुकसान नाही, तर त्यांची क्रयशक्ती वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न. निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. 36 जीवनरक्षक औषधांना सीमाशुल्कातून वगळलं. 12 महत्त्वपूर्ण खनिजांसह चर्मोद्योग, मत्स्योद्योग, रेल्वे उद्योगांनाही करातून सूट. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसह डाळ उत्पादन आत्मनिर्भरता अभियान आणि फळं तसंच भाज्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची घोषणा. कापूस उत्पादकतेवरही विशेष भर. राष्ट्रीय मॅन्युफॅक्चरिंग अभियानासह भारताला जागतिक खेळणी केंद्र करण्यासाठी तसंच पादत्राणं आणि चर्म उत्पादन क्षेत्रासाठी नव्या योजनेची घोषणा. राज्यानं पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्ज स्वरूपात मदत देण्यासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद. विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74% 100% वाढवली. हप्त्यांची संपूर्ण गुंतवणूक भारतात करणाऱ्या विमा कंपन्यांनाच मिळणार लाभ. आणि महाराष्ट्रात मेट्रो, हायस्पीड रेल्वे, आर्थिक क्लस्टर, नदी संवर्धन अशा प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती.